ओबीसी आरक्षण बचावासाठी आष्टी तालुक्यातील खेळद येथे संपूर्ण गाव उपोषणाला बसले आहे। वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामस्थ महिला पुरुष यांच्या समवेत आष्टी तालुक्यातील खेळद येथे आज गुरुवार दिनांक 20 जून रोजी दुपारी 12 वाजता सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठाला आरक्षण द्या, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, आमच्या आरक्षण मध्ये कोणीही घुसखोरी करू नये, तसेच हाके यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील खिळद या ठिकाणी सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत संपूर्ण गावातील ग्रामस्थ महिला पुरुषांनी आमरण उपोषण मंदिरामध्ये सुरू केले आहे। ओबीसीची जी मागणी आहे ती जर त्वरित मंजूर नाही केली तर आम्ही सुद्धा लेडीज उपोषणाला बसणार आहोत। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। जालना जिल्ह्यात वडीगुद्री येथे हाके सर आणि वाघमारे सर यांचं जे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आहे त्यांचं उपोषण त्यांनी गेले 8-10 दिवस झालं सुरू केलेलं आहे। आम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन त्या आंदोलनाला भेट दिलेली आहे, पण सरकार त्यांच्या आंदोलनाची पाहिजे तेवढी दखल घ्यायला गेलं आहे। वाघमारे सरांची आणि हाके सरांची तब्येत खालावलेली आहे, त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये आमरण उपोषणाला बसलो आहोत। आणि ज्यावेळेस आमचं उपोषणाचं ठरलं त्यावेळेस पूर्ण गावाने नाही पंचक्रोशीने आम्हाला सपोर्ट केला आणि आता सध्या जवळजवळ 4-5 हजार लोकांनी रॅली काढून आम्हाला पण पाठिंबा दिलेला आहे। पुढील मागणी हीच आहे जी की हाके सरांनी मांडली। तुम्ही म्हणताय की ओबीसीमधून आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे, पण ते कसं देणार आहे? तर ओबीसीला तर धक्का लागणारच आहे, पण ते म्हणतात लागणार नाही, मग तो कसा लागणार नाही याचं त्यांनी लेखी द्यावं असं हाके सरांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे। आणि हाके सरांचं जोपर्यंत उपोषण संपत नाही त्याची दखल घेऊन ठोस पुरावा देऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही पण आरक्षणाच्या मागणीसाठी जे बसलेलो आहोत ते उपोषण सोडणार नाही।